राहता नांदूरमध्ये 3 दिवसात दुसऱ्या बिबट्या त्याच ठिकाणी पिंजऱ्यात कैद. राहता तालुक्यातील नांदूर येथील राजेंद्र गलांडे यांच्या गट नंबर 75 मध्ये 3 दिवसात दुसरा नर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय. अजूनही बिबट्यांचा वावर परिसरात असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा ही मागणी आता जोर धरू लागली आहे. परिसरातील महिला शेतकऱ्यांनी देखील यावेळी मशागतीसाठी येणाऱ्या अडचणींबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरात लवकर दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावे अशा आर्थिक भावना शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडल्यात. 3 दिवसात सलग दुसरा बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून शेत शिवार ऊसतोड क्षेत्र तसेच गावालगतच्या मोकळ्या जागांमध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आणि दर्शन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे शेतकरी मजूर व सकाळी संध्याकाळी ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ममदापूरसह नांदूर परिसरात रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा गोंगाट वाढला असून काही ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ल्याचे प्रकार घडल्याची माहिती आहे. शेतात काम करणारे शेतकरी तसेच शाळेत जाणारी लहान मुले यांच्यासाठी हा वावर धोकादायक ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहता. नमस्कार, मी संजय गलांडे बोलतोय. तर आमच्याकडं म्हणजे आमच्या शेतामध्ये आज हा दुसरा बिबट्या पकडलेला आहे. 1-2 दिवसापूर्वी तो एक बिबट्या पकडला, तो दिवसा पकडला होता, जवळ साधारण संध्याकाळी 6-6:30 ला. आणि शेतकऱ्यांना हे दिवसा काम करायचं, रात्री मोटर कशी बंद करायची हे काम म्हणजे इतकी भीतीचं वातावरण तयार झालं या भागामध्ये. तर शेतकरी भयभीत झाले. तर सरकारला ही विनंती आहे का शेतकऱ्यांसाठी दिवसा लाईट देण्याची त्यांनी 100% म्हणजे 100% लाईट दिलीच पाहिजे. नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार आहे. कारण आमच्या जीविताला हानी होण्याची दाट शक्यता आहे. आणि ते झाल्यानंतर प्रशासन आम्हाला माहिती काहीच करू शकणार नाही. तर प्रशासनाला परत एकदा विनंती आहे का आम्हाला लाईट ही दिवसा भेटलीच पाहिजे. आमच्याकडे कामाला कोणी येणार, काहीच व्हायना, सगळं कामाचा विस्कळीतपणा झालेला आहे. एक तर पिकाला तर भाव नाहीच आहे अजिबात. दुसरी गोष्ट, कष्ट करून सुद्धा आम्हाला आमच्या पिकाचं रक्षण नाही करता येत. हे सरकारची चुकीमुळे ही गोष्ट होऊ राहिली. ते बिबट्या परत नेते परत सोडतात. त्याच्यामुळे आम्हाला परत एकदा विनंती की लाईट दिवसा भेटलीच पाहिजे. तुझे दादा यांनी आमच्या विखे पाटलांनी आमच्या याच्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष टाकावा. आम्हाला लाईट शक्यतो दिवसाची द्यावा. हे शेतकऱ्यांची धावपळ राहिली. आमची वाघ आहे, तुम्हाला सांगतो, तरच आहे, त्याच्यानंतर टुकरे आहे. आम्हाला रात्री अवरात्री पाण्याकडे जावं लागत. आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढं सहकार्य करावं का आम्हाला दिवसा लाईट द्यावा. आम्हाला वेळोवेळी मॅडमचं बी थोर मॅडमचं सहकार्य आहे. तसं तुमचं बी आम्हाला लक्ष राहू द्या. लाईटीचं तुम्ही खरोखर आम्हाला शेतकऱ्याला दिलासा द्या. मॅडमनं जसं दिलासा दिला तसं तुम्ही बी द्या. आम्हाला लाईट दिवसाच्या शक्यतो. रात्री शेतकरी वावरात जाऊ शकत नाही. आणि शेतकऱ्यांनी दिवसा काय करावं रात्री काय करावं हा प्रश्न पडलेला आहे. पाणी लावा तर मोठी मोकळं चाल द्या. पाणी कमी पडलेलं आहे हिरीला. तेव्हा आम्हाला तुझे दादांना नम्र विनंती आहे, हात जोडून आम्हाला शक्यतो दिवसाला द्या. एवढं बोलतो. आणि साधारण किती दिवसापासून तुम्हाला बिबट्याचा त्रास आहे? 3-4 महिन्यापासून त्रास आहे. बरं, काय अडचण येतात तुम्हाला? दिवसा पण आम्हाला आजूबाजूच्या परिसरात दिसतो तो. त्याच्यामुळे आम्हाला शेतीची कामं करण्यास खूप अडचणी येतात. आमच्या माणसांना रात्रीच्या मोटर बंद करायला पाणी पिणे उपसलं तर मोटर बंद करायची सुद्धा भीती आहे. त्याच्यामुळे आमच्या मोटरी पण चालूच राहते. आम्हाला या बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे आणि आम्हाला दिवसाची लाईट दिली पाहिजे अशी प्रशासनाला विनंती आहे. यापूर्वी कधी बिबट्या पकडलाय भागात? 3 दिवस झाले. 3 अजूनही दिवसात दुसरा आज पकडला म्हणून अजून पण आहे. काय प्रशासनाला काय विनंती आहे तुमची? आम्हाला दिवसाची लाईट द्यावी ही विनंती आहे. आणि बिबट्याची पण अजून पिंजरे आणून त्यांचा पण बंदोबस्त करावा अशी विनंती आहे.